आपल्याला आलेलं आहे, विनंती करण्यासाठी आपल्याला आलेलं आहे. बघा आता ही माणसं कोणाचीच नाहीत. समाजाच्या नावाखाली मतं घ्यायची आणि परदेशामध्ये जाऊन मौज करायची, हा एवढंच काम या माणसाचं आहे. एवढंच काम. आणि पुन्हा मग समाज. माझ्या बांधवांना माझी दोन स्वप्न आहेत. एक कोणी आनंद गीतेंनी शपथ घेऊन सांगावं की त्यांनी 35 वर्षामध्ये 36 वर्षामध्ये ह्या कोकणासाठी काय केलंय. काल जी मला माहिती मिळाली, माझ्या एका जवळच्या माणसाने सांगितलं, तिथं भयानकच आहे. म्हणे रामदास भाई, आनंद गीते इथं नसतात. आनंद गीते हे परदेशामध्ये एक एक देश पिंजून काढतात. ते त्यांना छंद आहे. त्यांना छंद आहे. कधी अमेरिकेला, कधी लंडनला, कधी इंग्लंडला, कधी अमेरिकेला, कधी तुमच्या इटलीमध्ये, कधी जर्मनीमध्ये, कधी स्वित्झर्लंडला, कधी सिंगापूरला, कधी दुबईला. म्हणे आउट ऑफ इंडिया असतात ते. एक बाहेर गेल्यानंतर हाफ पॅन्ट घालतात आणि एक डोक्यामध्ये कॅप घालतात, कोण ओळखू नये म्हणून. ते काल मला सगळं कळलं. सगळं भयानक आहे. हे सगळं भयानक आहे बांधवांनो. हा माणूस एकदा निवडून गेला. पावसामध्ये माझ्या सगळ्या बाया ताई सांगतील, अल्बी कधी उगवतात? अल्बी पावसाळ्यात नक्की. पाऊस पडला की अल्बी उगवतात. लोकसभा निवडणूक आली की गीते उगवतात. आहे की नाही मला सांगा तुम्ही? मधल्या 5 वर्षामध्ये कोणाच्या सुखाला, दुखाला, मातीला, वातीला कधी हाय माणूस? कधीच नाही. निवडणूक आली की मी कुणबी आहे, मला कुणब्यानी मतं द्या सगळ्यांनी, बस मी कुणबी आहे. आणि याच्या आजूबाजूला कोण? 6 जण